अमेरिकन बँकांनी व्याजदरामध्ये कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढलाय। त्यामुळे सोन्याच्या दरात सुद्धा विक्रमी वाढ होतीये। सोन्याचा प्रतितोळा भाव 1,14,300 रुपयांवर पोहोचलाय। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर मागील 25 दिवसांपासून संपावरती आहेत। त्यामुळे तब्बल 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या। सरकारकडे 9 कोटींचं मानधन थकल्यामुळे डॉक्टर संपावरती गेले। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। या मार्गामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत। यावेळी याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील कौसडी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच पदावरून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय घेण्यात आलाय। न्यायालयाने शेख मोबिन अब्दुल करीम यांची निवड योग्य असल्याचा निकाल दिलेला आहे। समर्थकांनी गावात मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली। बदलापूर शहरातील वडवली राहटोली बारवी धरण याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। बदलापूर अंबरनाथ पालिका आणि एमआयडीसी प्रशासन या तीनही प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे खड्डे कोण भरणार या वादामध्ये रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये। बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी मागील 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं होतं। अखेर भाजप आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले। जालन्यात येत्या 24 सप्टेंबरला धनगर समाज मोर्चा काढणार आहे असा इशारा देण्यात आलेला आहे। धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले। या उपोषणाचा आजचा 4था दिवस असून 24 सप्टेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आंदोलन माझ्या हातात नसेल असा थेट इशारा बोराडेंनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरात 105 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाचं अखेर उपोषण सुटलंय। आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडवण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलाय। येवल्यापाठोपाठ आता मालेगावात सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। डोक्याला काळ्या फिती बांधत रस्त्यावरती कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखत आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरातांना धमकीचं पत्र आलंय। दरम्यान पत्राची योग्य ती दखल घेऊन सचिन खरातांना संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। स्वामी समर्थ केंद्राजवळील वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांनी ही मारहाण केली आहे। जखमी पत्रकारांवरती त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे आदेश दिले। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दोषींवरती कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। सोलापुरातील एका सराईत गुन्हेगाराने तडीपारीच्या नोटीसीला कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं। कोर्टाने गुन्हेगाराला 1 लाखांचा दंड ठोठावलाय। इब्राहिम खाजासाब कुरेशी असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। मोखाड्यातील एका शिक्षकाला कोर्टाने 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे। 53 दिवस गैरहजर राहून हजेरी लावल्याने रयत शिक्षण संस्थेची फसवणूक केल्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। पालकमंत्री असलो नसलो तरी आम्ही काम करत राहणार, इच्छाशक्ती प्रबळ आहे, नवरात्र झाल्यानंतर त्याच्यावरती मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावलेंनी पुन्हा पालकमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली। जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांना खडसावलंय। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना झापलंय। तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले। संजय राऊत वारंवार आनंद दिघेंचा अपमान करत असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदमांनी केलंय। दरम्यान त्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेधही केलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश आलंय। सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि दरम्यान तरुणी वाहून जात असल्याचं लक्षात येताच ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांनी तरुणीचं प्राण वाचवलंय। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसानं उघडीप दिल्यामुळे पंचनामे सुरू करण्यात आलेले असून आठवड्याभरामध्ये नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जाते।
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्यामुळे आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शासनानं हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली आहे. मात्र पेरणीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 येत असल्यामुळे मिळणारी मदत तुटपुंजी असल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूच्या पिकाचं उत्पादन घेतलं. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतीचं अतोनात नुकसान झालंय. मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झालेली नाही किंवा पंचनामे सुद्धा झाले नाहीयेत. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवले करतात. जामखेडमधील आमसभेत रोहित पवारांचा संताप. नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून अधिकाऱ्यांना झापलं. स्थानिकांनी आमसभेत मांडल्या होत्या तक्रारी. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. सांगलीत टायर जाळत तर नागपूरमध्ये जोडेमारो आंदोलन करत नोंदवला निषेध. संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उभाटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडून मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण. त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू. भुजबळांनी घेतली जखमींची भेट. कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक. शासनानं समितीत स्थान न दिल्यामुळे नाराजी. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नाशिक, सोलापुरात हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक. येवल्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती रास्ता रोको तर मालेगाव सुरत महामार्गावरही रास्ता रोको करत घोषणाबाजी. नागपुरात नवरात्रोत्सवावरून नवा वाद. गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध. मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा इशारा. तर गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेचं निवेदन. H-1B व्हिसाधारकांनी 24 तासाच्या आत अमेरिकेत परत या. मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना सूचना. H-1B व्हिसाची फी $1,00,000 अमेरिकन करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. जळगावात सोन्याच्या दराला झळाळी. प्रतितोळा सोन्याचा दर 1,14,300 वर.